नमस्कार, आज आपण बघणार आहोत आलू वांग्याची भाजी। तर सर्वात प्रथम आलू आणि वांगीला चिरून घेतलेला आहे। त्यानंतर वाटण करायचं आहे। तर सर्वात प्रथम कांदा, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी सुंठ, टमाटर, खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर आणि फुटाणे घालून वाटण तयार करून घेतलेला आहे। आता मी कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग, मेथीदाणा आणि जिरं घातलेलं आहे। थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये तेजपान टाकायचे आहे आणि त्याला देखील छानपैकी शिजवून घ्यायचे आहे। आता जे वाटण तयार केलं होतं त्याला टाकायचं आहे। थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये मसाले टाकायचे आहे। तर हळद, चवीपुरते मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी साखर घालून आपल्याला सर्व शिजवून घ्यायचं आहे। आता जी आपली भाजी आहे ती टाकायची आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकून थोडंसं शिजू द्यायचं आहे। थोडीशी एक प्लेट ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि आता चेक करूया। तर बघा आपली भाजी बनून तयार आहे। वरून कोथिंबीर घालून सर्व करायची आहे। धन्यवाद।